गोठिवली 11 गोठिवली। त्याच दरम्यान सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय। नाईक कुटुंबियातील शिलेदार, खऱ्या अर्थानं या नवी मुंबईचे शिल्पकार, या नवी मुंबईला आकार देण्याचं काम सातत्याने नाईक कुटुंबियांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यांच्या सन्मानार्थ वनमंत्री चषक या स्पर्धेचं आयोजन या नेरूळ नगरीमध्ये पाहायला मिळते। डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब सन्माननीय माजी खासदार त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे, सहर्ष स्वागत केलं जात आहे। खऱ्या अर्थानं नवी मुंबई हे क्षेत्र या नवी मुंबईला सुसज्ज, सुसंस्कृत आणि सुरक्षित बनवण्यामध्ये संपूर्ण नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे। एक अभ्यासू समाज कार्यकर्ते आणि एक राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे। सातत्याने जनसंपर्क, जनातील मनामनातील नेतृत्व म्हणजेच संजीवजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते। या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहू शकाल। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख किस्मत दादा भगत असतील, अक्षय दादा पाटील असतील, संदेश ठाकूर साहेब असतील आणि स्वप्नील पाटील असतील, या सगळ्यांच्याच वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। नवी मुंबई जिल्हा चिटणीस गणेशदादा भगत साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन पाहायला मिळते। माजी नगरसेविका वॉर्ड क्रमांक 96 रुपालीताई भगत या देखील पाहायला मिळतील। विमलताई गांडाळ मॅडम असतील, धनाजी ठाकूर सर असतील, संजयजी ठाकूर साहेब, चंद्रकांत ठाकूर साहेब, वीरेंद्र भगत साहेब, सचिन लवाटे साहेब उपस्थित आहेत, अशोक गांडाळ साहेब, गोरखनाथ गांडाळ साहेब, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या निमित्त। ही स्पर्धेला होते सुरुवात आपण पाहू शकाल वनमंत्री चषक। आज जर पाहिलं तर नवी मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण की कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना संबोधलं जात आहे। एक मोठा पदभार सांभाळत असताना, या नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना आज कॅबिनेट मिनिस्टर, फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून त्यांची ओळख या नवी मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामधील एक दिग्गज नेते, त्यांच्याच सन्मानार्थ वनमंत्री चषक या टायटलने नेरूळ गावाचं आयोजन पाहायला मिळते। आपण पाहू शकाल त्याच दरम्यान डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब सन्माननीय माजी खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। अतिशय देखणं असं ह्या स्पर्धेचं स्वरूप पाहू शकाल। मान्यवरांची उपस्थिती, मंगलमय वातावरण, सूर्य जरी अस्ताकडे वळला असेल तरी प्रत्येकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात। सन्माननीय माजी नगरसेविका रुपालीताई भगत मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून, अगरबत्त्या ओवाळून, या अगरबत्त्याचा दरवळणारा सुगंध संपूर्ण नवी मुंबईमध्ये पोहोचलाय। या क्रिकेटच्या सर्वात पूजनीय गोष्ट म्हणजेच खेळपट्टी आणि यशांचं पूजन केलं जाते, पुष्प अर्पण केलं जात आहे। आज डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब आज उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना अतिशय भव्य दिव्य स्पर्धा अर्पण केलं जात आहे। यशांच्या पूजन करून आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना श्रीफळ वाढवलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं। अगदी या स्पर्धेमध्ये कुठलीही इडापिडा येऊ नये यासाठी वंदन केलं जात आहे आणि पहिला श्रीफळ फोडला जातोय। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, एकविरा माते की, छत्रपती शिवाजी महाराज की। या स्पर्धेला कुठलीही इडापिडा येऊ नये यासाठी नेरूळ गावाच्या ग्रामदेवतेला, एकविरा मातेला आणि सगळ्यांनाच वंदन करून वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय। अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे। सगळेच मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। आज सगळेच मान्यवर आहेत, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा। त्या दरम्यान माजी नगरसेवक सूरजदादा पाटील हे देखील उपस्थिती पाहायला मिळतील। या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये
श्रीफळ वाढून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना नवी मुंबई नाही तर ग्रामीण क्रिकेटचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा वनमंत्री चषक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन किस्मत दादा भगत, अक्षय दादा पाटील, संदेश दादा ठाकूर, स्वप्नील दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि नेरूळ 11 साईधाम बॉईज, कट्टा बॉईज, शाळा बॉईज यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल। मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटामाटामध्ये आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सूरजदादा पाटील यांचे श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन केला जातोय। सगळे साथी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये फटाक्याची आतिषबाजी आदरणीय रवींद्र माने साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं जात आहे। मान्यवरांच्या उपस्थिती देखील तितकीच महत्वाची आहे। आज आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना अतिशय देखणी स्पर्धा दोन्ही टीम सज्ज झाली आहेत। 24 संघांचा सहभाग। लेजेंड कॉमेंटेटर दत्त पाटील साहेब गेली अनेक वर्ष या आवाजाने देखील तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले। हे सगळेच मान्यवर आहेत। आदरणीय विकास ठाकूर साहेब त्यांच्या देखील उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आज फटाक्याची आतिषबाजी, हा शाही थाट, हा शाही सन्मान, अतिशय पावन असं वातावरण संपूर्ण नवी मुंबईमध्ये पसरलंय। नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवला जातोय। अनेक मान्यवरांना सन्मान दिला जातोय, मान दिला जातोय। नेरूळ गावाची ती परंपरा आहे की इतरांना सन्मानाचा रिस्पेक्ट या गावामध्ये केला जातो। साहेब यांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ वाढवलं जातोय। क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत। हरिश्चंद्र भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जातोय। सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। आपण हे शेवटचं श्रीफळ नवी मुंबई जिल्हा चिटणीस गणेशदादा भगत साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं जातोय। या नेरूळ नगरीचे भाग्य विधाते आदरणीय शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना अतिशय देखणी स्पर्धा आलेल्या सर्वांना स्वागत आहे। चला दोन्ही टीम कॅप्टन येतील आणि आपण जाऊया दोन्ही। तर दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील। चला दोन्ही टीम कॅप्टन या आदेश मात्र चला सुमित कुमार अँड कंपनी कराबे त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे गोठिवली 11 गोठिवली। कॉल काय आहे लक्षात घ्या, स्क्रीनवर देखील आपल्याला दिसेल। पालकमंत्री आणि कॉल करायचा आहे वनमंत्री। ओके, पालकमंत्री देखील आणि वनमंत्री या देखील एक कॉल करायचा आहे। आदरणीय सन्माननीय माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांचे शुभ हस्ते कॉल केला जाईल। कॉल करतील करावे टीम कॅप्टन। पालकमंत्री आणि पालकमंत्री आलाय, काय म्हणाल? टॉस तुम्ही जिंकला, क्षेत्ररक्षण करू। कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये येत असताना? सुरुवातीला पहिला सामना आहे, कशा पद्धतीने या स्पर्धेबद्दल व्यक्त व्हाल? खरोखर सुरेख आयोजन आहे आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। खूप शुभेच्छा। मान्यवरांना विनंती करतोय की आपण लगेच दोन्ही टीमला आपण ओळख परेड करूया। दोन्ही टीमची ओळख परेड केली जाईल।
एकीकडे आपण टीम गोठ्युली ज्या टीमने नुकतंच चिरनेरची स्पर्धा लगवली आणि साहेब तुम्हाला सांगायला लागेल की स्वराज म्हात्रे हा खेळाडू देखील ठरलाय। गोठ्युली टीम आपल्याला पाहायला मिळेल। हे सगळी टीम आहेत। निलेश पाटील यांचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील। रुणाल म्हात्रे, वेदांत म्हात्रे, बच्चू असतील या टीम। दुसऱ्या बाजूला सुमित कुमार अँड कंपनी आपण पाहू शकाल। निखिल पाटील असतील या सगळ्याच टीम। सुमित कुमार अँड कंपनी करावे टीम मैदानामध्ये खेळताना दिसेल। टॉस करावे टीमने जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। हे सगळे असेल अलंकार तांडेल असेल, जयेश तांडेल, हरदेव तांडेल सगळेच खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतील। चला आपण क्रिकेटचा आस्वाद घेऊया मैदानाच्या आतमध्ये। काल आपण ICC ट्रॉफी जिंकली आहे। आज देखील प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये येईल आणि आनंदाची बाब देखील आहे। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळलं। आदरणीय ऐरोली विधानसभा सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांनी देखील इंग्लंडला जाऊन क्रिकेट खेळले आणि खासदार सन्माननीय संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांनी देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम केले। नवी मुंबई असं शहर आहे जिकडे सगळ्यात जास्त लोकनेते चषक, सर्वात जास्त वनमंत्री चषक, सर्वात जास्त खासदार चषक, सर्वात जास्त आमदार चषक होतात। या नवी मुंबईला सुसज्ज, नवी मुंबईला सुंदर बनवण्यासाठी या संपूर्ण नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे। त्यातील शिलेदार म्हणजेच सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळतील। गणेशदादा भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतील। नेरुळ नगरीतील भाग्य विधाते, समाज कार्यामध्ये अनेक गुगली त्यांनी टाकलेत आणि खूप चांगला स्ट्रोक आतापर्यंत पाहायला मिळाला। चला आपण सूरज दादा तुम्ही बॅट घेतले म्हणजे तुमचा मला पाहायला आवडेल। आणखी एकदम मसल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे। नवी मुंबईतील महानगरपालिकेतील सर्वात फिट असे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। युथ आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि 40+ चे खेळाडू देखील आहेत। गणेश दादांचं म्हणणं आहे की ह्या बॅटरने आम्हाला कुठलाही मोठा फटका मारू नये, यासाठी सगळेच व्हाईट बॉल टाकले जातील। चला चला थँक्यू व्हेरी मच। सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हा। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। वनमंत्री चषक 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा रंगाला दिसतो। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केले जात आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळा सन्माननीय माजी खासदार संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळाला। अतिशय देखणी स्पर्धा 3 रजनीमध्ये 3 दिवसामध्ये ही स्पर्धेचं आयोजन केलं जाईल आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य असेल 2 लाखाचं हे प्राइज असेल। ही भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहू शकाल। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक असेल। वनमंत्री चषक या टायटलने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। नेरुळ नगरीमध्ये हा क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवणार आहात। या स्पर्धेच्या निमित्तानं 3 अंपायर आपल्याला पाहायला मिळतील। एकीकडे भरपूर वर्ष ज्याने क्रिकेटची सेवा केली उदयजी तांडेल सर, सध्याच्या घडीला ट्रेंडिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे गुरुनाथ पाटील सर असतील आणि बाळासाहेब थोरात सर देखील, बाळासाहेब गोरपडे सर देखील आपल्या सोबत जोडले जातील। ही मुख्य ट्रॉफी आहे। ही ट्रॉफी उंचवण्यासाठी प्रत्येक संघ सहभागी घेईल। ग्रामीण क्रिकेटतील अव्वल 24 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील आणि या 24 संघांमध्ये 3 रजनीमध्ये हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळेल। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। वनमंत्री चषक 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा
हा सोहळा रंगताना दिसतोय. सगळेच आमची आयोजन कमिटी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आदरणीय किस्मत दादा भगत असतील, अक्षय दादा पाटील असतील, संदेश दादा ठाकूर असतील, स्वप्नील दादा पाटील असतील, या सगळ्याच मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतोय की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही दिलीत. अगदी एखाद्या मोठ्या मंचावर या स्पर्धेचं आयोजन. आणि सर्वात आधी या मंचावर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं पुष्पार्पण करणार आहोत. ज्या प्रतिमेला आपण ऊर्जा स्तोत्र म्हणून म्हटलं जातं. मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं, स्वराज्याचं स्वप्न नाही तर स्वराज्य साकारलं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. सह्याद्रीच्या छाताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोकतो तुफान मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिवस सोहळा जयघोष करूया. या स्पर्धेच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ओम नमः पार्वते पते हर 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 हर. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वनमंत्री चषक 2025 हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. आलेला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती केली जाते आपण सानपन्न व्हा. त्याआधी सगळ्यांच्याच अगदी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या नेरूळ नगरीच्या ग्रामदेवतेला, या नेरूळ नगरीच्या अगदी गावदेवी मातेला वंदन करून आपण जाऊया या स्पर्धेच्या दिशेने. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय देखणी स्पर्धा. चला करावे टीम. प्रेक्षकांना विनंती करतोय की सगळ्यांनीच मैदान खाली करा. सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थान व्हा. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या मॅचच्या दिशेने सुमित कुमार अँड कंपनी करावे, त्यांच्या विरोधामध्ये टीम गोठिवली 11 गोठिवली. पहिलाच बिग फाईट पाहायला मिळेल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे नंबर 1 चे 2 संघ मैदानामध्ये खेळताना दिसतील. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब. नवी मुंबई हे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर मानलं जातं आहे. नवी मुंबई हे सगळ्यांच्याच आवडीचं शहर मानलं जातं आहे. त्याचं कारण आहे आज नवी मुंबईमध्ये काय नाही. नवी मुंबईमध्ये अगदी खूप चांगले रस्ते आहेत. नवी मुंबईमध्ये पाण्याची व्यवस्था भरपूर चांगली आहे. नवी मुंबईमध्ये ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे. नवी मुंबईमध्ये देखील आपण जर पाहिलं तर प्रत्येक कोपरा ना कोपरा उजाळला आहे. नवी मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरक्षेची काळजी घेतली जाते. बघा दोन्ही टीम सूचना असेल. पहिला सामना आहे आणि बॉल हरवला फुटला तर नवीन बॉल दिला जाईल. लक्षात घ्या 5 ओव्हरसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी असेल आणि पहिले 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर 20 मिनिटापेक्षा अधिक तुम्ही वेळ घेतला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमधील याची नोंद देखील घ्या. चला पहिल्या मॅच साठी अंपायरच्या भूमिकेमध्ये उदय तांडेल सर, गुरुनाथ पाटील सर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत